व्यावसायिक भूगोल म्हणजे एक भौगोलिक शाखा आहे जी मानवी आर्थिक क्रियाकलापांचा अभ्यास करते, विशेषतः उत्पादन, व्यापार, वितरण आणि उपभोग या संदर्भात. ही शाखा भौगोलिक घटकांचा व्यापारावर, उद्योगावर आणि आर्थिक घडामोडींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करते. आता व्यावसायिक भूगोल म्हणजे काय? व्यावसायिक भूगोल हा भूगोलाचा एक उपविभाग आहे जो विशिष्टपणे मानवी आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करतो. या शाखेमध्ये खालील गोष्टींचा अभ्यास केला जातो. नंबर 1 म्हणजे स्रोतांचे वितरण. खनिज, ऊर्जा, पाणी, जमीन इत्यादी गोष्टींचा अभ्यास व्यावसायिक भूगोलामध्ये केला जातो. नंबर 2 उद्योगांचे स्थान. कारखाने, औद्योगिक क्षेत्रे का आणि कुठे स्थापन केली पाहिजेत याचा सुद्धा अभ्यास हा व्यावसायिक भूगोलामध्ये केला जातो. नंबर 3 व्यापार मार्ग. व्यापार मार्गे हा व्यवसायातील खूप महत्त्वाचा भाग मानला जातो. सागरी, हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गांचा व्यापारातील उपयोग हा कसा व्यावसायिक भूगोलाशी संबंधित आहे याचा सुद्धा अभ्यास हा व्यावसायिक भूगोलामध्ये केला जातो. नंबर 5 बाजारपेठांचा अभ्यास. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची रचना व कार्यप्रणाली यांचा अभ्याससुद्धा व्यावसायिक भूगोलामध्ये केले जातो. हे जे 3 प्रकार आहेत, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, ह्या बाजारपेठेचे प्रकार आहेत. तर व्यावसायिक भूगोलामध्ये हे बाजारपेठ कसे स्थापन केले जाते किंवा कशा प्रकारे याचं वर्गीकरण केले जाते हे सुद्धा व्यावसायिक भूगोलामध्ये दिले जाते. नंबर 6 वस्त्र, अन्न, खनिज व ऊर्जा संसाधनांचे उत्पादन आणि वितरण ह्या इत्यादींचा अभ्याससुद्धा व्यावसायिक भूगोलामध्ये केला जातो. थँक्यू.